is the first step in turning the invisible into the visible. टोनी रॉबिन्सने हे म्हटलेलं आहे. म्हणजे अदृश्यतेला दृश्यमान बनवण्यासाठी ध्येय निश्चित करणे पहिली पायरी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, यशाची पहिली पायरी म्हणजे तुमचं गोल डिसाईड करणे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं गोल डिसाईड करता, सपोज गोल म्हणजे आता तुमच्या म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता, गोल प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. कोणाला कोणाला इन्कम वाढवायचंय, कोणाला घर बनवायचंय, कोणाला शेती घ्यायची आहे, कोणाला सपोज त्या क्षेत्रामध्ये तो जर म्हणजे थोडा कमी म्हणजे असिस्टन्स असेल तर त्याला असिस्टंट मॅनेजर बनायचं आहे, मॅनेजर असेल तर त्याला म्हणजे कंपनीचा ओनर बनायचा आहे. तर प्रत्येकाचे ध्येय वेगवेगळे असतात. तर त्या ध्येयानुसार आपण जर एक गोल डिसाईड करून त्याच्यावर प्रोसेस केल्यानंतर ऍक्शन घेतली, किंवा फक्त गोल डिसाईड करून नाही होणार. म्हणजे तुम्ही फक्त गोल डिसाईड करून जर लिहिलं पण त्याच्यावर ऍक्शनच नाही घेतली तर ते गोल कधीच पूर्ण होणार नाही. मग तुम्हाला पुन्हा पुढच्या वर्षीचं वेट करावं लागेल. त्यासाठी गोल डिसाईड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर वर्क करून प्रोसेस करावं लागेल, नंतर ऍक्शन करावं लागेल. तर त्याच्यातच आजच्या कोर्टमध्ये म्हटलंय. म्हणजे चार टाईपचे लोक असतात. म्हणजे जसं पाहायला गेलं तर एक अ, अ, म्हणजे एक असं होतं की जो रीड करतो. म्हणजे अ, एक एक माणूस आहे जो रीड करतो, दुसरा जो आहे रीड अँड राईट करतो, तिसरा जो आहे रीड राईट आणि त्या गोष्टीवर प्रोसेस करतो. पण जो 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 माणूस रीड राईट प्रोसेस आणि ऍक्शन घेतो, म्हणजे चौथ्या स्टेप मध्ये जो असतो, तोच त्या आपल्या गोलकडे ध्येयाकडे पोहोचू शकतो. हा, थँक्यू. Superb, superb, superb. Yes, thank you so much. Thank you so much, Ashish ji. Yes, guys, आणि मी आपल्या मेंटर वल्लभ सरांना रिक्वेस्ट करेन की येस वल्लभ सर, कॅन यू प्लीज एक्सप्लेन दिस कोट. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. थँक्यू आणि व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आणि येस, आशिषजीने एकदम मस्त बोललेलं आहे. ते बोलतात ना की येस, तिकडे प्रोसेस करणं म्हणजे अंडरस्टँड करणं. तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला काय करायचंय आणि त्यानंतर तुम्ही ऍक्शन घेणार आहे. ठीक आहे, आजचा जो कोट होता हा जबरदस्त आहे. हा कोणी दिलेला आहे? आत्ता जो सगळ्यात बिगेस्ट सेल्फ डेव्हलपमेंटचा जर स्टार असेल तर तो टोनी रॉबिन्स असेल, जो आताचा सध्याचा जो राहिलेला आहे तो. ठीक आहे, ही इज अ टॉप मोस्ट सेल्फ डेव्हलपमेंटचा कोच आहे. सेटिंग गोल्स इज अ फर्स्ट स्टेप इन टर्निंग द इनविजिबल इंटू विजिबल. टोनी रॉबिननी. मित्रांनो लक्षात ठेवा, गोल सेट करणे हा पहिला स्टेप आहे, ज्याने इनविजिबल गोष्ट विजिबल होतात. इनविजिबल गोष्ट विजिबल होतात. ट्रस्ट मी काय, तुमचा ड्रीम, तुमचं अम्बिशन, तुमचा सक्सेस सुरुवातीला इनविजिबल असतं. कारण ते फक्त विचारांमध्ये असतं. कुठे असतं? ते फक्त विचारांमध्ये असतं. पण जेव्हा तुम्ही तो क्लिअर गोल सेट करता, जेव्हा तुम्ही इमॅजिनेशन मध्ये तो थॉट्स बाहेर काढून ऍक्च्युअली रियालिटीकडे नेण्याचा फर्स्ट स्टेप घेण्याचा असतो. जसे की एक्झाम्पल पहा, आता एकच सिंपल आहे. जर आपल्याला बिल्डिंग सुरुवातीला फक्त ब्लूप्रिंट मध्ये असते, बरोबर असते की नाही? इनविजिबल आयडिया असते. तुम्ही घर बांधता ती पण इनविजिबल आयडिया असते की नाही? करेक्ट. कुठे तुम्ही फिरायला जाता ती पण इनविजिबल आयडिया असते की नाही? महाबळेश्वरला जात असतात ती इनविजिबल आयडिया असते की नाही? पण जेव्हा तुम्ही गोल ठेवता, ते कन्स्ट्रक्ट करता, तेव्हा प्लॅन विजिबल होतं. फायनान्शियल फ्रीडम पण सुरुवातीला फक्त ड्रीम असतं मित्रांनो. पण जर तुम्ही क्लिअर गोल ठेवलात, जसं की दर महिन्याला 10,000 सेव्ह करायचं, SIP मध्ये इन्व्हेस्ट करायचं, लोन लवकरात लवकर पे ऑफ करायचं, तो ड्रीम हळूहळू मेजरेबल व्हायला सुरुवात होतो आणि विजिबल प्रोग्रेस मध्ये बदलतो. लक्षात आलं? म्हणजे गोल सेटिंग म्हणजे तुमचा विजन वर काय टाकतो? प्रकाश टाकणं आहे. प्रकाश, लाईट टाकणं आहे, जेणेकरून ते टेंजिबल, ट्रॅकेबल आणि अचिवेबल होतं. माझ्या लाईफमध्ये पण हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे पहिला इनविजिबलच होतं. पण आपण त्याला रोज 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 तीच गोष्ट करून ऍज अ सक्सेसफुल लोकांची हॅबिट करून करून एकच गोष्ट काय, जसं की तुम्ही कुंफूचे जे प्लेयर म्हणतात, ते रोज सकाळी येऊन अशीच प्रॅक्टिस करतात. किती जणांनी ते बघितले? चायनीज लोक, जापानीज लोक रोज रोज तीच गोष्ट करतात. आपल्याला पण तेच करायचं. आपल्याला रोज सकाळी तुम्ही उठताय, रोज सकाळी तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे, रोज सकाळी तुम्हाला जे पाहिजे ते त्यासाठी तुम्हाला करायचंय. जसं एक क्रिकेटर आहे जो रोज सकाळी उठून बॅट आणि बॉल घेऊनच फिरतो, तुम्हाला फायनान्शियली तसं व्हायचंय. देर इज नो शॉर्टकट पाथ. देर इज नो शॉर्टकट पाथ. करेक्ट आहे. जर तुमच्या डोक्यात असेल शॉर्टकट पाथ आहे, पण शॉर्टकट पाथ लवकर शॉर्ट मध्ये निघून पण जातात. येस, सो इट इज. आणि हे कोणी सांगितलंय? द बिगेस्ट
सध्या सेल्फ डेव्हलपमेंटचा जो माणूस आहे तो प्लॅनेट वरती हाच आहे टोनी रॉबिन्स. त्यांनी सांगितले तर आपल्याला सक्सेसफुल लोकांना फॉलो करायचंय, त्यांना विरोध नाही करायचंय. येस, सो थँक्यू व्हेरी मच स्वप्नील. जबरदस्त जो कोट सेट केलेला आहे तो. थँक्यू व्हेरी मच. येस. थँक्यू सो मच.